सांगत आले होते आपल्याला अवतार घ्यावा लागणार आहे. शेषानं सांगितलं देवा यायची तयारी नाही म्हणे. मागच्या अवतारात तुमच्या बरोबर लक्ष्मण होऊन आलो, फार त्रास झाला देवा, 14 वर्ष विनाकारण वनवास. तुम्हाला वनवास सांगितला होता म्हणजे काही केलं, मला काही सांगितलं नव्हता, पण तुमची मर्यादा सांभाळाय करता लहान भाऊ झालं होतं म्हणून विनाकारण वनवासाचं दुःख भोगलं. आता तसा त्रास सहन करायची आपली तयारी नाही म्हणून मी अवतार घेणार नाही. भगवंताने सांगितलं तसं नाही म्हणे, या अवतारात तुम्हाला मोठा भाव करतो, त्रास देत नाही असं म्हणजे शेष अवतार घ्यायला तयार झाले. लक्ष्मीला सांगितलं कौंडिन्यपूरला रुक्मिणीच्या रूपानं तू जायचं, सगळ्या देवांना सांगितलं तुम्ही यादव होऊन यायचं. आणि अशी सगळी अवताराची तयारी झाल्यानंतर देवानी वसुदेव देवकीचं लग्न घडवलं. त्या वसुदेव देवकीच्या लग्नामध्ये देवकी ही कंसाची बहीण होते. आपल्या बहिणीला माहेरून जाताना वाईट वाटू नये म्हणून कंस रथात बसला होता आणि घोडे हाकत हाकत त्या देवकीची समजूत घालत होता. एवढ्यात आकाशवाणीनं देवानं त्याला सांगून टाकलं, कंसा ज्या बहिणीची तो बोळवण करायला लागलास त्याचा 6वा मुलगा तुला मारणार आहे. विठ्ठल विठ्ठल वसुदेवाने हात धरला, हिला मारू नका, हिच्या पोटी जन्माला येणारी सगळी संतती तुम्हाला समर्पण करत असं सांगितलं. मग वसुदेव देवतेला कंसाला बंदिशाळेत ठेवलं. पोटी जन्माला आलेला पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा मुलगा कंसाने मारून टाकला. 7वा गर्भ देवकीला राहिला. तेव्हा भगवंतांनी शेषाला सांगितलं, शेषाता देवकीच्या गर्भात तुम्हाला जायची गरज आहे का? 6 गेले, 7वा गर्भ राहिला, मी 8वा होणार आहे आणि माझ्यापेक्षा तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर आता जाण्याशिवाय पर्याय नाही, तुम्ही जा म्हणे. आता तिथं जाऊन राहा, देवकीच्या गर्भात राहा. शेष घाबरले आणि म्हणायला लागले, 6 जणांची जी कंसानं वाट लावली तशी वाट माझी लावली तर काय करू म्हणे, मला मारून टाकलं तर? भगवंतांनी सांगितलं, तुमचं तुम्ही बघा म्हणे, मोठं व्हायचंय ना तुम्हाला, तिथं काय होतं बघा. शेषानं सांगितलं, देवा मला मरू देऊ नका. देवाने सांगितलं, मरू देत नाही. अवतारात तुम्हाला माझ्या बरोबर क्रीडा करण्याकरता घेत असेल म्हणून तुम्हाला मरू देत नाही, चला. भगवंतांनी शेषाला तिथं पाठवलं. देवकीच्या गर्भामध्ये तो शेष 7 महिन्यापर्यंत वाढला आणि 7 महिन्यानंतर देवाने योगमायेच्या प्रभावाने देवकीच्या गर्भातून काढलं आणि वसुदेवाचीच दुसरी बायको रोहिणी होती, तिच्या उदरात गोकुळामध्ये ते राहत होते नंदबाबाच्या घरी, तिच्या उदरात घातलं आणि तिच्या पोटी, रोहिणीच्या पोटी बलराम नराचा जन्म झाला. त्याच्यानंतर 8व्या गर्भाच्या रूपाने भगवंताचा अवतार झाला. परमात्माने जन्माला आल्याबरोबर भगवंताचं दर्शन घेऊन वसुदेव देवकीने त्यांना लहान व्हायला सांगितलं. लेकरू झाल्याबरोबर वसुदेव मिठी मारून बसले. देवकीला काळजी वाटली, त्यानं सांगितलं, सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगदेठी. देवाला लपवा म्हणजे कुठेतरी कंसाची काळजी आपल्याला लपवा. लपवा म्हणल्यावर देवाने सांगितलं, तुम्हाला लपवता येणार नाही, एक काम करा म्हणे, नंदाच्या घरा
भीती वाटत असली तर मला गोकुळात नंद बाबाच्या घरी घेऊन जसं सांगितल्यावर देवाला उचललं वसुदेवाने एका टोपल्यात निजवलं, वर अंगावर पांघरून घातलं आणि देवाचं ते टोपलं उचलल्याबरोबर हातापायाच्या बेड्या गळाल्या, दरवाजे मोकळे झाले. आता देव हातात असल्यामुळे कोणतीही अडचण आडवी येत नाही हे लक्षात आलं. बाहेर येऊन पाहिलं तर द्वारपाल झोपलेले दिसले. मग वसुदेव भगवंताला घेऊन गोकुळाच्या दिशेने निघाले. रस्त्यात यमुनेतून जाताना यमुनेचं पाणी वाढत होतं. यमुनेला चरण दर्शन देवाने दिलं. यमुना दुभंगली, त्या वाटेनं गोकुळामध्ये भगवंताला घेऊन वसुदेव आले. आणि त्याच दिवशी देवाच्या बरोबरच यशोदा माता ही प्रसूत झाली होती. तिच्यावरती माया जन्माला आलेली होती. गोकुळात मायेचा जन्म, मथुरेत कृष्णाचा जन्म झालेला. भगवंताला घेऊन मथुरेतून भगवंताला घेऊन वसुदेव गोकुळामध्ये आले. नंदाचं घर गाठलं. यशोदा माता जिथं प्रसूत झाली होती तिच्यापोटी माया जन्मल्यामुळे कोणालाही काहीही कळालं नव्हतं. फक्त संतती झाली एवढंच कळत होतं. मुलगा का मुलगी कोणालाही कळत नव्हतं, कारण मायेचा परिणाम होता. पण तिथं वसुदेवाने भगवंताला त्या मायेच्या जागी ठेवलं आणि माया घेऊन पुन्हा वसुदेव बंदीशाळेत घरी येऊन बसले. मायेला घेऊन बंदीशाळेत आल्याबरोबर हातापायात पुन्हा बेड्या आले. दरवाजे बंद झाले, कड्या कुलप आले आणि ती माया रडायला लागल्याबरोबर कंसाचे सेवक जाऊन कंसाला सांगायला लागले, तुझा बैरी जन्माला आला, त्याला मारायला चल. कंस धावत आला. देवकीच्या मांडीवरून त्या मायेला उचललं, बाहेर आणलं आणि ज्या दगडावर आपटून देवाचे 6 भाऊ त्यानं मारले होते त्या दगडावर आपट्या करता असं गरगट फिरवलं. आपटायचं एवढ्यात हातातून ती माया निसटली आणि आकाशवाणीनं त्यानं सांगितलं, आमच्या सारख्या गरिबाच्या नादी लागू नको बाबा, तुझा वध करणारा भगवान माझ्या आधी जन्माला आलेला आहे. तो सावध झाला. दुसऱ्या दिवशी गोकुळात देवाचा जन्माचा उत्सव आनंदाने साजरा होत असताना त्या ठिकाणी मथुरेमध्ये मात्र कंसानं आपल्या दुष्ट मित्राशी बैठक घेतली. सर्वांना सांगितलं, माझा वैरी जन्मलाय, कोण आहे, कुठं आहे, कसं आहे काही माहिती नाही, पण माझ्या वैर्याला मारायचं आहे, कोण मारून येतं सांगा. सगळे म्हणायला लागले, असं कसं म्हणे, कोण वैरी आहे माहिती नाही, कसं आहे माहिती नाही, कुठं आहे माहिती नाही, काय करतो माहिती नाही, नाव गाव पत्ता फोटो काहीच नाही, आणि मारायची सुपारी घ्या. असं कसं करताय, असं कसं करताय बाबा, असं होत नाही म्हणे. कोणाला मारून तसा वैरी मेला म्हणा, असं होत नाही. असं सगळेजण बोलत असताना पुतना नावाची राक्षसी उठून उभी राहिली. तिला सांगितलं, तुझ्या वैऱ्याला मी मारणार. कसं मारणार बाई? तिला सांगितलं, मी सुंदर स्त्रीचं रूप घेते, माझ्या स्तनाला विष लावते, मथुरेच्या भोवतालच्या पंचक्रोशी 10 दिवसाच्या जन्मलेल्या सगळ्या लेकराला विषारी स्तनपान करून मारून घेते, त्याच्यात तुझ्या वैरी मरेल. कंसाला पटलं. कंसानं तिला वेळा दिला. पुतना फिरायला लागले, लहान लहान मुलं मारायला लागले, गोकुळातही आले. देवालाही आपल्या मांडीवर घेतलं आणि विषारी स्तन देवाच्या मुखात दिल्यावर देवाने त्याला योग मायेच्या प्रभावानं रानात नेलं. कारण देवाने विचार केला, माझ्या जन्माचा 6वा दिवस आहे, 6व्या दिवशी या राक्षसीला मी मारणार आहे. आणि मरताना हे 11 रूप प्रगट केलं तर बापाचं घर पडून जातं, आणि बापाचं घर माझ्या जन्माच्या 6व्या दिवशी पडलं तर लोक मला चांगला मुलगा म्हणत नाहीत, अपेक्षी कार्ट म्हणतील. असं बोल नको. म्हणून देवाने तिला रानात घेतलं, स्तनपान केलं, दूध घेतलं, विष घेतलं. शेवटी पुतनेचे प्राणही ओढून घेतले आणि पुतना राक्षसी मुक्त झाली. तेव्हा कंसाला कळालं की माझा वैरी गोकुळात वाढणारा नंदाच्या घरचा तो कृष्ण नावाचा मुलगा आहे. अनेक दैत्य पाठवायला कंसानं सुरुवात केली. तृणावर्त, शकटासूर, बकासूर, कागासूर, रिठासूर, वत्सासूर, धेनुकासूर, एक गेले. भगवंतांनी प्रत्येकाला मारायला सुरुवात केली. हळूहळू भगवान पालथे पडायला लागले, हळूहळू रांगायला लागले, उंबऱ्याचा टेका धरून उभे राहायला लागले. अशाही बाळलीला देवाच्या बालवयामध्ये देवाने असुराचा संहार करायचा सपाटात चालवलेला होता. बरं का. रंगणी रंगत
चालूच ठेवला. असे परमात्मा लहानाचे मोठे होत गेले. भिंती साधारण धरून चालायला लागले. हळूहळू घरामध्ये खोड्या करायला लागले आणि घरात खोड्या करत असताना देवाला थोडेसे पाय फुटल्याच्या नंतर मित्र मंडळीला घेऊन भगवान गावात हिंडायला लागले आणि गावात हिंडताना सुद्धा देवाच्या अनेक प्रकारच्या खोड्या. बालवयात घरामध्ये नंद यशोदेला आनंद देण्याकरता जशा क्रीडा केल्या तसे थोडेसे मोठे कुमार वयात आल्याच्या नंतर गावात फिरून गावातल्या सगळ्या लोकांना नर नारीला परमात्म्याने आनंद द्यायला सुरुवात केली. बरं का, कोणाची लहान मुलं पाळण्यात झोपली असते तर देव चिमटे काढून उठवायचे. ते पोरग उठलं निर्णायला लागलं आणि आईने विचारलं, का उठवलं बाबा माझ्या मुलाला? तर भगवान म्हणायचे, कोणालाही अज्ञानाच्या निद्रेत झोपू द्यायचं नाही असं आपलं ठरलंय, म्हणून तुझ्या पोराला उठवलं. अशा बाललीला भगवंताच्या आणि एका दिवशी भगवंताच्या अशा बाललीला चालू असताना त्याची तक्रार जेव्हा यशोदा मातेकडे यायला लागली, गारण्याचं प्रमाण जेव्हा वाढलं तेव्हा यशोदा मातेने ठरवलं आता कान्होबाला गावात ठेवायचं नाही. उद्या जाईल नाथ महाराजांनी असं वर्णन केले, रामावतारात उद्या करू पुढं बघू म्हणण्यात गायीची सेवा करायची राहून गेली, म्हणून भगवंतांनी कृष्णावतारात अगदी बालवयात गायीची सेवा करून घेतली. म्हणजे बरं का, गाई वासर घेऊन रामाचा म्हणल्यावर देवाने तयारी दाखवली. सकाळी उठून यशोदा मातेनं देवाला स्नान करावं, देवाला कपाळावर चंदनाचा टिळा लावावा, त्याच्यात कस्तुरीचं बोट लावावं, देवाच्या डोक्यावर मोरपिसाचा मुकुट घालावा, एक लहानशी घोगडी घडी करून देवाच्या डाव्या खांद्यावर टाकलेली असायची. देवाचा आवडता बेणो आणि बेताची छडी देवाच्या हातात असायची. त्याच्यानंतर एक शिंग, गाई वासर दूर गेली चरत तर त्यांना बोलावण्याकरता संकेताचा शब्द काय करता शिंग एक देवाच्या खांद्याला अडकवलेलं असायचं. एका शिंक्यामध्ये लोण्याचं मडकं आणि भाकरीचं गाठोडं घालून ते शिंक देवाच्या खांद्याला अडकवायचं. असा सजून धजून कान्होबा तयार झाला की यशोदा मातेने डोळे भरून त्याच्याकडे पाहायचं. माझ्या कान्होबाला कोणाची दृष्ट होऊ नये म्हणून डाव्या पायाची माती काढून यशोदा मातेने देवाच्या कपाळाला लावावी आणि देवाला आनंदाने लावून घ्यावी. त्याच्यानंतर भगवंताला निरोप यशोदा माता द्यायची. आपली गाई वासरे घेऊन घराच्या बाहेर पडल्यावर देवानी सगळ्या गोपाळांना आवाज द्यायचा, ते ये बाबा वडग्या ये, चल 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 असं म्हणत सगळ्या गोपाळांच्या अरे तुम्ही काय घेऊन सारे गोपाळ सगळे रानात जायचे, आपल्या आपला खेळ करायचे, दुपारच्या वेळेला शिदऱ्या खायचे, दिवसभर गाई वासराला चारायचे आणि संध्याकाळी आपल्या आपल्या घरी सर्वांना परमात्मा घेऊन येत असत. बरं का, गंमत अशी होती, भगवान गोकुळातून वृंदावनात गाई वासर घेऊन जाताना आणि वृंदावनातून गावामध्ये परत येताना दोन्ही वेळेला
सगळं गोकुळ रस्त्यावर उभं राहून देवाच्या दर्शनाची अपेक्षा करायचं. प्रत्येक वेळेस दोन्ही वेळेस देवाच्या दर्शनाचा आनंद वेगळा आहे. देव सकाळी स्नान करून लख होऊन गंध वगैरे लावून निघालेले असल्यामुळं भगवंताची श्याम सुंदर कांती दिसायची. ते परमात्म्याचं कृष्ण रूप. आणि दिवसभर गाई वासराच्या पाठीमागे धावून अंगावर जी धूळ उडलेली असायची त्याच्यामुळे देव थोडे पांढरे दिसायचे. ते देवाचं पांढरंग होतं. असं दोन्ही रूपाचं दर्शन घेण्याकरता सगळं गोकुळ रस्त्यावर जमा व्हायचं. असा आनंद बरेच दिवस गोपाळांना भगवंताने दिला. आणि एका दिवशी देवाने सांगितलं उद्या काला करायचा आपण सगळ्यांनी शेजारी आणाव्या. त्या दिवशी सगळ्या गोपाळांनी शेजारी आणल्या. सगळ्या बरोबर परमात्मा खेळत राहिले. आणि जेव्हा दुपारची वेळ झाली गोपाळ सगळे थकले दमले. त्यावेळेला गोपाळाची कुजबूज सुरू झाली. आपण आता शेजाऱ्या खाऊ म्हणे आपल्याला भूक लागलेली आहे. अशा अवस्थेमध्ये भगवंताने शिंग वाजवलं. देवाच्या शिंगाचा आवाज झाला. आणि शिंगाचा आवाज झाल्याबरोबर सगळे गोपाळ एका ठिकाणी जमा झाले. गाईवासर एका ठिकाणी जमा झाले. जमलेल्या गाईवासराला कळंबाच्या सावलीत बसवलं. सगळ्या गोपाळांना यमुनेच्या वाळवंटात आणलं. कमल दलाकार भगवंताने त्यांची रचना केली. मध्यभागी भगवान श्रीकृष्ण परमात्मा उभे आहेत. त्यांचं वर्णन व्यास महर्षी करतात. विपरद्वेणुम जठर पटयो शृंग वेत्रे चकर्षे वामे पाणव मसृण कवलम तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसुहृदो हासयन् नर्मभिस्वैः स्वर्गे लोके मिषति बुभुजे यज्ञ भुग्बाल केले पुंडलीक कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सर्वांच्या शेजारी एकत्रित करून देवाने मध्यभागी देव जे उभे होते देवाने कमरेला शेला बांधला. त्याच्यात वेणू पुसून ठेवला. डाव्या बगलेला बेताची छडी आणि शिंग दाबून धरलं. आणि आपल्या डाव्या हातावर देवाने लोण्याचा गोळा घेतला. त्याच्याबरोबर तोंडी लावायला आणलेलं मीठ चटणी लोणचं लिंबू सगळं बोटाच्या कांड्यावर ठेवलं. सगळ्यांच्या शेजारी एकत्रित केल्या. आणि देवाने स्वतःच्या हाताने काल्याचा प्रसाद तयार केला. आणि पेंद्याच्या हातून सगळ्यांना तो काल्याचा प्रसाद वाटल्याच्या नंतर सौम्य विनोदाने हसवून भगवंताने तो काल्याचा प्रसाद सर्व गोपाळांना खाऊ घातला. असा काल्याचा आनंद विशेष आहे बरं का. काला म्हणजे प्रसाद आहे. देवाच्या हातचा हा प्रसाद प्राप्त होण्याकरता देवाची सेवा करणं कर्म प्राप्त आहे. आपण सप्ताहाच्या रूपानं देवाची सेवा केलेली असल्यामुळं आज भगवंताच्या कृपेनं प्राप्त होणारा हा काल्याचा प्रसाद आपण सेवन करावा. आपलं जीवन आनंदी करून घ्यावं. मी थोडंसं आत्ताच बोललो होतो की आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण मदनबुवा ही सगळी सेवा स्वतः करतात आणि आपण आपल्याला सर्वांना करवतात. केवळ ते एकटेच करतात असं समजायचं कारण नाही. त्यांच्या कुटुंबातल्या त्यांच्या धर्मपत्नी असतील, त्यांचे चिरंजीव आमचे प्रभुदास असतील, बाकीची सगळी कुटुंबातली मंडळी असेल, सर्वांची सेवा सर्वकाळ चालू असते. या सेवेच्या बद्दल त्यांना देवाचे अनंत आशीर्वाद असावेत आणि आमचे सगळ्याचे धन्यवाद असावेत. परमात्मा पंढरीनाथानं ही सेवा त्यांच्याकडून अखंड अशाच पद्धतीनं करून घ्यावी ही देवाच्या चरणाला प्रार्थना करून या ठिकाणी सेवा पूर्ण करतो. ज्ञानेश्वर इकडे मुख पसरवणी गरे भरे हाती टोका अधिक उणे देते एका तुम्ही भारे दोन्ही कडे मुख पसरवणी गरे कृष्ण म्हणे वाटू एक मेका वैष्णविका संभ्रम Hare
नाही लाजो. करोगे आरती चक्रपाणी मोबारते आजी फळे नवस धन्य काळ हा दिवस. सकळा पुण्यवंत तुम्ही आजी फळे नवस धन्य काळ हा दिवस. बाबा हे तारे उभा सत्य जवळे फळे नवस धन्य काळ. प्रेम प्रेम आरती गोविंदाते मारिते धन्य धन्य ते लोचन नित्य करती अहो. मला तोडाली उभावाली ती परमानंद. धन्य धन्य ते लोचन नित्य करती अवलोक. नामणे केशवाचे देवराई लोक. धन्य धन्य तो लोचन नित्य करती. केशवरी उभा वामांगे रखुमाई दिव्य शोभा. पुंडलिका भेटे परब्रह्मदेव. करणे माये घरी जगा देव देव जय पांडुरंगा माया वल्लभाईच्या वल्लभ भावे जुलगार जय देव जय. तुलसी माळा गळा देऊन कटी. कासे पितांबर कस्तल लाटी. देव सुरवर निकेती भेटी. गरुड हनुमंत गुरु बेराती. जय देव जय देव जय पांडुरंगा माई वल्लभाईच्या वल्लभा पावे जुलगा जय देव जय देव. आषाढी कार्तिकी भक्त जन येते. चंद्रभागे माझे स्नान जे करते. दर्शन हे आवाज होय मुक्ती. केशवाचा जय माते. जय देव जय देव जय पांडुरंगा. मणी वल्लभाईच्या वल्लभा पावे जुलगा जय जय जय. ओ भले ज्ञान जगी स्वामी आई कवि रामा हे तुझा तुझे श्री ब्रह्म तुझे मनमाने धनी मस्तक रे आत्मा स्वामी सद्गुरु रामा वंदे हे त्रिगुणात्मक मूर्ति नंद भगवान त्रिगुणी अवतार लोके राणा नेते देवी शब्द मैया गंगाना पूर्वगुणी जय देव जय देव जय देव एका जनार्दनी जय देव जय देव जय श्री गुणनाथ स्वामी अवधूता हस्ते वारिता हस्ते भवतुता माझ्या सगळा हरीचा दासा ही संत मंडळी सुखी असो माझ्या विष्णुरासा भाविकासी जाती निधान पांडुरंगा देशसेवाय पांडुरंगा या संतांची देवी हेची मध्ये आणि तुझे काय नमावे म्हणे आपला उद्धार या संतांची देवी हेची मध्ये आणि नादेव तुकाराम
विठ्ठल